नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा आजच्या व्हिडिओमध्ये हे मी छोट्याशा हेअर क्लिप्ससाठी ही डिझाईन बनवलेली आहे। पहा किती सुंदर वाटते, बटरफ्लायसारखी ही डिझाईन वाटते। हे पहा, चला तर मग आता ही कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी मी हे पर्पल कलर घेतलेला आहे, कारण मी हे एक पीस केलेला आहे, म्हणून मी त्याच कलरमध्ये सेम हा दुसरा पीस करते। हे पहा, त्यासाठी मी हे छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत। हे बघा, असे हे मी क्लिप घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घ्यायची आहे। मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक, दोन, तीन चैन घ्यायच्या आहेत। तीन चैन घेतल्यानंतर आपण इथे एक, दोन, तीन आणि एक, चार आपण डबल क्रोशेट घेणार आहोत। पुन्हा इथे एक, दोन आणि तीन साखळ्या घ्यायच्या आणि इथेच आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत। स्लिप स्टिच करून झाल्यानंतर एक, दोन, तीन, चार, पाच साखळ्या घ्यायच्या आणि त्यातून हे पहा, ही जी पहिली साखळी आहे ही स्किप करून दुसऱ्या साखळीवर आपण एक सिंगल क्रोशेट घेणार आहोत। तिसऱ्या साखळीवर पण सिंगल क्रोशेट घेणार आहोत। असे आपण या चारी साखळ्यांवर एक पहिली साखळी आपण स्किप केली, म्हणून उरलेल्या चारी साखळ्यांवर आपण एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण इथे एक मॅजिक रिंगमध्ये याला स्लिप स्टिच करून घेणार आहोत। स्लिप स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच साखळ्या घ्यायच्या। त्यातून ही पहिली साखळी आपण स्किप करणार आणि दुसऱ्या साखळीपासून आपण पुन्हा सिंगल क्रोशेट करून घेणार। एक, दोन, तीन आणि एक, चार। पुन्हा आपल्या मॅजिक रिंगमध्ये एक स्लिप स्टिच। आता एक, दोन, तीन चैन करून घ्यायच्या आणि पुन्हा आपल्याला इथे चार डबल क्रोशेट करायचे आहेत। एक, दोन, तीन आणि एक, चार डबल क्रोशेट झाल्यानंतर एक, दोन, तीन चैन आणि पुन्हा एक स्लिप स्टिच। स्लिप स्टिच झाल्यानंतर एक चैन घ्यायची आणि हा धागा थोडा मोठा कट करून घ्यायचा, अगदी नॉर्मल मोठा। हे पहा, आता जो आपला इथे मॅजिक रिंगचा धागा होता, मॅजिक रिंगचा जो आपला धागा होता त्याला आपण असं खेचून घेणार आहोत।
हे बघा मैत्रिणींनो, अशी आपली डिझाईन रेडी होते. जेवढा टाईट खेचता येईल तेवढा याला टाईट खेचून घेणार आहोत आपण. हे पहा, अशी आपली छोटीशी डिझाईन रेडी होते. हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो दुसरा मोठा धागा सोडला होता त्याला हे बघा असं सेंटरमधून आपल्याला याला गुंडाळायचं आहे. हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि हा धागा आपण बरोबर मधोमध असा गुंडाळून घ्यायचा आहे. पाठीमागे या दोन्ही धाग्यांची गाठी मारून घ्यायच्या आहेत. खूप सोपं आहे करायला आणि सुंदर पण दिसतात. छोट्याशा क्लिपसाठी हे धागे कट करून घ्यायचे. हे पहा, अशी आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. असे मी हे 2 पीस करून घेतलेले आहेत. हे बघा. याला आपण ग्लूनी इथे लावून घेऊया क्लिपला. असेही मी इथे ग्लू लावून घेतलेले आहेत आपल्या क्लिपला. असे हे आपले थोडे वेगळ्या डिझाईनमध्ये हेअर क्लिप रेडी झालेले आहेत. कसे वाटतात नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.